वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. आणि आजच्या आपल्या या संवादाचा विषय आहे वैदिक ज्ञानातून अंतर्मनाची शांती कशी मिळवावी. माहितीये का, मला नेहमी एक विचार येतो, प्राचीन काळचे हिमालयात बसलेले ऋषीमुनी आणि आजच्या काळातील सिलिकॉन व्हॅलीचे मोठे सीईओ यांच्यात एक खूप मोठं साम्य आहे. हां, आणि ते साम्य बघून अनेकदा आश्चर्य वाटतं. नक्कीच. म्हणजे हे दोन्ही अगदी भिन्न टोकाचे वाटणारे लोक एकाच निष्कर्षावर पोचले आहेत. आणि तो निष्कर्ष म्हणजे शांती ही अशी कोणतीही वस्तू नाही जी बाहेरच्या जगातून डाउनलोड करता येईल. आपण आज अशा एका जगात जगतोय जिथे एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती मिळते. दारात जेवण येतं आणि खिशातल्या एका छोट्याशा उपकरणातून जगाशी संपर्क साधता येतो. खरंय, म्हणजे भौतिक सुखसोयींचा हा सुवर्णकाळच म्हणायला हवा. हो ना. पण तरीही आतल्या डोकावून पाहिलं तर एक पोकळी जाणवते. एक सततची धावपळ आणि थकवा जाणवतो. आपण अनेकदा डोळ्यांवर चष्मा असूनही तो घरभर शोधत असतो आणि नाही सापडला की वैतागतो. तशीच काहीशी आपली या शांतीची शोधाशोध सुरू असते. आपण तिला चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत, हेच मला वाटतं आज आपल्याला समजून घ्यायचंय. हां, जो चष्म्याचा दृष्टांत दिलात ना, तो आजच्या आधुनिक जीवनाची सर्वात मोठी कोंडी अतिशय अचूकपणे मांडतो. आपण बाहेरच्या जगात, नात्यांमध्ये, यशामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की आपल्याला खरोखरच असं वाटू लागलंय की शांती ही काहीतरी मिळवण्याची किंवा अथक परिश्रमाने बाहेरून निर्माण करण्याची गोष्ट आहे. हो, आपण सतत तिच्या पाठीमागे धावत असतो. पण मग वैदिक ज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? हां, वैदिक परंपरा आपल्याला एका अत्यंत वेगळ्या आणि खोल सत्याची ओळख करून देते. त्यांनी माणसाला कधीच जगातून पळून जाऊन जंगलात लपायला सांगितलं नाही. याउलट त्यांनी स्वतःला, स्वतःच्या आतल्या जगाला सामोरं जायला सांगितलंय. या प्राचीन शहाणपणानुसार शांती ही कधीच हरवलेली नसते. अच्छा, म्हणजे ती आधीपासूनच तिथे असते. अगदी बरोबर. ती आपलं मूळ स्वरूप आहे. ती फक्त आपल्या सततच्या इच्छा, मनाचा कोलाहल, भविष्याची चिंता या सगळ्याच्या एका जाड आवरणाखाली झाकली गेली आहे. जेव्हा हे आवरण दूर करण्याचं कौशल्य आत्मसात केलं जातं, तेव्हा शांती नव्याने निर्माण करावी लागत नाही. ती तिथेच असते. ती फक्त प्रगट होते. हे सगळं ऐकायला ना एखाद्या कादंबरीतील तत्वज्ञानासारखं खूप छान वाटतं. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. बोला ना. आपण नेहमी असं मानतो की जेव्हा आपली बाह्य परिस्थिती सुधारेल तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. आणि हे नैसर्गिक नाही का? जर एखाद्याच्या बँक खात्यात पैसे नसतील, डोक्यावर सुरक्षित छत नसेल किंवा कुटुंबाच्या भविष्याची चिंता असेल, तर तो माणूस शांत कसा राहू शकेल? आधुनिक जगात प्रगती करणं, सुरक्षितता मिळवणं हे चुकीचं आहे का? यश मिळाल्यावर खरेच शांती मिळत नाही का? वैदिक परंपरा संसारातील जबाबदाऱ्या किंवा योग्य मार्गाने मिळवलेली समृद्धी याला अजिबात नाकारत नाही. म्हणजे पैसे कमवणं किंवा प्रगती करणं वाईट नाहीये? अजिबात नाही. उलट धर्म या संकल्पनेत आपल्या कर्तव्यांचं अतिशय निष्ठेने पालन करायला सांगितलं आहे. अडचण यशात, पैशात किंवा प्रगतीत नाहीये. अडचण आहे ती त्या जरतरच्या लॉजिकमध्ये. जरतरचं लॉजिक म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा आपण स्वतःला सांगतो की जर मला प्रमोशन मिळालं तरच मला शांती मिळेल, आपण आपली शांती त्या यशावर संपूर्णपणे अवलंबून ठेवतो. बाह्य यश, मग ती संपत्ती असो व लोकांकडून मिळणारी स्तुती असो, हे सर्व बदलणाऱ्या जगाचा भाग आहे. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी स्थिर नाही. आज जे यश आहे ते उद्या अपयशात बदलू शकतं. म्हणजे आपण अशा एका पायावर आपल्या आयुष्याची आणि शांतीची इमारत उभी करत आहोत, जो पाया स्वतःच सतत भूकंपाच्या धक्क्यांसारखा हलतोय. जे स्वतःचं सतत बदलतंय, ज्याचा स्वभावच अस्थिरता आहे, ते मानवी मनाला शाश्वत शांती कशी देऊ शकेल? माणूस नेहमी स्वतःला सांगत असतो, जेव्हा माझ्या घरचे लोक माझ्या मनासारखे वागतील तेव्हा मला शांती मिळेल. हो, हे तर आपण सगळेच नेहमी करत असतो. आणि हाच विचार माणसाला वर्तमानातील स्वातंत्र्यापासून दूर नेतो. अशाश्वत गोष्टींमध्ये शाश्वतता शोधणं थांबवणं हीच खऱ्या अर्थाने शहाणपणाची सुरुवात आहे. बाहेरचं जग भौतिक सोयींसाठी आहे, पण शांतीचा स्रोत मात्र फक्त आणि फक्त आतच असू शकतो. हे समजायला थोडं सोपं झालं. म्हणजे जर बाह्य यश आणि परिस्थिती आपल्याला ती शाश्वत शांती देऊ शकत नाही, तर मग मुख्य अडथळा कुठे आहे? यावरून असं वाटतं की आपला खरा संघर्ष या जगाशी नसून आपल्या स्वतःच्याच मनाशी आहे. 100%. सगळा खेळ मनाचाच आहे. आणि आजकालच्या मनाची अवस्था सांगायची तर मला ते एखाद्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरसारखं वाटतं, ज्यामध्ये एकाच वेळी 100 टॅब्स ओपन आहेत. कुठून तरी अचानक म्युझिक वाजत असतं. आणि अचानक एखादी जाहिरात पॉपअप होते.
अगदी तसंच. आणि हे सगळं बंद कसं करायचं तेच समजत नाही. आपण ध्यानाला किंवा शांत बसायचा प्रयत्न करतो आणि अचानक 5 वर्षांपूर्वी कोणासमोर तरी केलेली एखादी फजिती आठवते आणि आपण अस्वस्थ होतो. ही ब्राउझरची उपमा खरोखरच आजच्या मानसिक अवस्थेचं अचूक वर्णन करते. मनाचं स्वरूपच असं आहे की ते सतत एका विचाराकडून दुसऱ्या विचाराकडे उड्या मारत असतं. ते एकतर जे घडून गेलंय त्याच्या पश्चातापात अडकपतं किंवा भविष्याच्या भीतीने ग्रासलेलं असतं. वर्तमान काळात जिथे जीवन खऱ्या अर्थाने घडत असतं तिथे मन रमतच नाही. अजिबात नाही. पण वैदिक ज्ञानामध्ये विशेषतः योग सूत्रांमध्ये यावर अत्यंत सखोल चिंतन केलंय आणि तिथे एक अत्यंत दिलासादायक गोष्ट सांगितली आहे. मनाचा तिरस्कार करायचा नाही किंवा त्याच्याशी युद्ध करायचं नाही. पण अनेकदा आपण नेमकं हेच करतो ना. माइंड कंट्रोलच्या नावाखाली आपण स्वतःच्याच विचारांशी भांडायला लागतो. मी असा विचार का करतेय, मला राग का येतोय, असं स्वतःलाच जाब विचारत बसतो. होय. आणि भांडणातून कधीच शांती निर्माण होऊ शकत नाही. जितके तुम्ही विचारांशी भांडाल तितके ते विचार अधिक बळकट होतात. म्हणूनच वैदिक दृष्टिकोन सांगतो की मनाशी लढू नका, तर त्याला समजून घ्या. आणि इथेच साक्षीभाव ही अत्यंत क्रांतिकारक संकल्पना समोर येते. साक्षी भाव. हो, आपण अनेकदा स्वतःला आपल्या विचारांशी इतकं एकरूप करून घेतो की आपल्याला वाटतं मी म्हणजेच माझे विचार आणि माझ्या भावना. पण साक्षीभाव आपल्याला हे ओळखायला शिकवतो की आपण म्हणजे विचारांचं हे सतत उठणारं वादळ नव्हे. मग आपण कोण आहोत? आपण त्या वादळाला किनाऱ्यावर उभं राहून शांतपणे पाहणारं एक अलिप्त आणि स्थिर केंद्र आहोत. अच्छा, हे थोडं अधिक सोपं करून सांगूया. समजा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी अचानक समोर आणली. अशा वेळी मला भयंकर राग आलाय असं न म्हणता माझ्या आत रागाची भावना निर्माण झाली आहे आणि मी ती पाहू शकतेय असा विचार करणं म्हणजेच साक्षीभाव का? एखादी व्यक्ती जेव्हा आकाशात काळेभोर ढग पाहते तेव्हा ती व्यक्ती स्वतःला तो ढग समजत नाही. ती जाणते की आपण ते विस्तीर्ण आकाश आहोत ज्यामध्ये हे ढग येत आहेत आणि काही वेळाने निघून जातील. बरोबर. आकाश नेहमीच स्वच्छ आणि शांत असतं. अगदी तसंच मानवी मन हे त्या ढगांसारखं आहे आणि मूळ जाणीव ही आकाशासारखी अथांग आहे. जेव्हा विचारांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं थांबवलं जातं तेव्हा मनाच्या आणि प्रतिसादाच्या दरम्यान आपोआप एक पोकळी निर्माण होते. ही तीच मोकळी जागा आहे जिथे खऱ्या शांतीचा जन्म होतो. हा विचार खरोखरच एक वेगळीच मुक्ती देणार आहे. पण मला वाटतं साक्षीभाव ही केवळ विचार करण्यापुरती एक बौद्धिक संकल्पना राहू नये, ती प्रत्यक्षात कशी जगायची. कारण जेव्हा खऱ्या आयुष्यात दबाव वाढतो, एखादा मोठा आर्थिक फटका बसतो, तेव्हा हा साक्षीभाव कुठेतरी हरवून जातो. आणि आपण पुन्हा जुन्या सवयींच्या आहारी जातो. हे अगदी नैसर्गिक आहे. हो. मग ह्या तत्वज्ञानाला दैनंदिन जीवनात टिकवून ठेवण्यासाठी काही ठोस आधारस्तंभ सांगितले आहेत का? नक्कीच. वैदिक परंपरेने केवळ तत्वज्ञान हवेत सोडलं नाही, तर ते जमिनीवर जगण्याचे व्यावहारिक मार्गही दिले आहेत. अंतर्मनाच्या शांतीचे मुख्यत्वे 4 आधारस्तंभ मानले जातात: सत्य, धर्म, शिस्त आणि अलिप्तता. अच्छा. यातल्या पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया. सत्य. सत्य म्हणजे केवळ खोटं न बोलणं इतकाच त्याचा संकुचित अर्थ नाही. जेव्हा जीवन खोटेपणावर किंवा दिखाव्यावर उभं असतं तेव्हा मन कायम दुभंगलेलं असतं. आतून एक वाटत असतं आणि बाहेर जगाला दाखवण्यासाठी दुसराच मुखवटा चढवावा लागतो. म्हणजे सत्य हे केवळ नैतिकतेचं पालन नसून ती एक प्रकारची ऊर्जेची बचत आहे. कारण खोटं जगण्यासाठी किंवा मुखवटे सांभाळण्यासाठी मनाला प्रचंड बँडविड्थ खर्च करावी लागते. अतिशय सुंदर निरीक्षण आहे हे. ती खरंच प्रचंड मोठी मानसिक ऊर्जा असते. सत्याची कास धरल्याने आतील हा संघर्ष संपतो आणि मन एकसंध होतं. त्यानंतर येतो दुसरा आधारस्तंभ, जो आहे धर्म. आधुनिक काळात आपण धर्माचा अर्थ अनेकदा केवळ पूजापाठ किंवा कर्मकांडापुरता मर्यादित करतो. हो, पण वैदिक संकल्पनेत धर्म म्हणजे योग्य आचरण, स्वभावानुसार योग्य कर्तव्य करणं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचं कर्तव्य प्रामाणिकपणे करते तेव्हा ती आपोआप एका मोठ्या वैश्विक समतोलाचा भाग बनते. उदाहरणार्थ सांगायचं तर कॉर्पोरेट जगात काम करताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना खाली न खेचता स्वतःचं काम पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे करणं हे देखील धर्माचंच पालन आहे. अगदी बरोबर. आणि आता आपण तिसऱ्या स्तंभाकडे वळूया, जो आहे शिस्त. थांबा. इथे मला थोडा वेळ घ्यायचाय आणि या शिस्त शब्दावर थोडा विरोधही करायचाय. कारण आजकालच्या आधुनिक विचारसरणीत शिस्त हा शब्द उच्चारला की लोकांना तो स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखा वाटतो. हे खूप जणांना वाटतं. कोणालाही नियमांच्या चौकटीत राहायला आवडत नाही.
लोकांचा कल गो विथ द फ्लो किंवा प्रवाहाच्या दिशेने वाहवत जाण्याकडे जास्त असतो. अशा वेळी शिस्त म्हणजे एखाद्या तुरुंगासारखं वाटतं. मग यातून शांती कशी मिळेल? हा आजच्या काळातील एक खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. गो विथ द फ्लो हे ऐकायला खूप छान वाटतं, पण अनेकदा तो प्रवाहाचा मार्ग नसून केवळ स्वतःच्या आळसाचं समर्थन असतं. शिस्तीला शिक्षा मांडण्याची ही मोठी चूक आहे. मग वैदिक दृष्टिकोनातून शिस्त म्हणजे काय? वैदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास शिस्त हे बंधन नसून ती एक पवित्र सुरक्षा आहे. जरा एका नदीचं उदाहरण घेऊया. जर नदीला किनाऱ्यांची शिस्त नसेल तर ती नदी राहत नाही, तो महापूर बनतो. आणि आजूबाजूचा सर्व उद्ध्वस्त करतो. बरोबर. पण त्याच नदीला जेव्हा किनाऱ्यांची शिस्त मिळते तेव्हा तीच नदी एका दिशेने वाहते, तिच्यात एक ताकद निर्माण होते आणि ते शेवटी समुद्राला जाऊन मिळते. शिस्तीशिवाय मानवी मन फक्त तात्पुरत्या भावनांच्या आणि सवयींच्या लाटांवर हेलकावे खात राहतं. म्हणजेच जर शिस्त नसेल तर आपण मुक्त नसतो, तर आपण खऱ्या अर्थाने आपल्याच लहरींचे आणि सवयींचे गुलाम झालेले असतो. हे खूपच विचार करायला लावणार आहे. होय, शिस्त आपल्या विखुरलेल्या ऊर्जेला एकत्र करते आणि एकाग्रता देते. आणि आता आपण चौथ्या आधारस्तंभाकडे वळूया, अलिप्तता किंवा वैराग्य. या शब्दाचा तर अनेकदा संन्यास घेणं किंवा लोकांपासून दूर जंगलात जाणं असा अतिशय चुकीचा अर्थ काढला जातो. साधारणपणे लोकांना असं वाटतं की अलिप्त व्हायचं म्हणजे कुटुंबावर प्रेम करायचं नाही किंवा भावनाशून्य, कोरडं व्हायचं. पण तसं अजिबात नाहीये. अलिप्ततेचा अर्थ प्रेम करणं सोडणं असं होत नाही. अलिप्तता म्हणजे प्रेमाचा अभाव नव्हे, तर मालकी हक्काचा आणि सततच्या अपेक्षांचा अभाव. म्हणजे गोष्टी माझ्याच मनासारख्या घडल्या पाहिजेत हा आग्रह सोडणं. हो, माझ्या मुलांनी मी सांगेन तसंच वागलं पाहिजे किंवा लोकांनी माझ्याशी अमुक एका पद्धतीनेच व्यवहार केला पाहिजे, या आग्रहातून स्वतःला मुक्त करणं म्हणजे अलिप्तता. एखाद्या प्रोजेक्टवर 100% जीव ओतून काम करणं, पण जर तो अयशस्वी झाला तर त्यामुळे स्वतःचं अस्तित्वच संपलं असं न मानणं. म्हणजे आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे सहभागी होणं, पण त्याच्या परिणामांना स्वतःच्या गळ्यात न बांधणं. जेव्हा हा मालकी हक्काचा आग्रह सुटतो तेव्हाच मनाला खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येतो. अगदी बरोबर. आणि नात्यांमध्येही एक निरोगी मोकळीक येते. हे चारही स्तंभ समजून घेतल्यानंतर ना, आता आपण ह्या तत्वज्ञानाकडून थेट रोजच्या कृतीकडे वळूया. कारण सिद्धांत कितीही महान असले तरी ते सोमवारच्या सकाळच्या ट्रॅफिकमध्ये टिकले पाहिजेत. हो, ते अत्यंत महत्वाचं आहे. मला इथे गाडी चालवतानाची एक उपमा आठवते. आपण जेव्हा गाडीचा गिअर बदलतो तेव्हा आधी क्लच दाबावा लागतो. तो क्लच म्हणजे काही सेकंदांचा एक पॉज असतो, ज्यामुळे इंजिन आणि चाकांचा संपर्क क्षणभरासाठी तुटतो आणि गिअर अत्यंत सहजपणे बदलता येतो. मला वाटतं आयुष्यातही प्रतिक्रिया देण्यापूर्वी असाच एक पवित्र पॉज घेणं गरजेचं आहे. ही क्लचची उपमा खरोखरच अतिशय चपखल आहे. आणि या उपमेचा आणखी एक भाग असा आहे की जर क्लच सतत दाबून ठेवला तर गाडी पुढे जात नाही. म्हणजेच हा पॉज कायमस्वरूपी थांबण्यासाठी नसून फक्त योग्य प्रतिक्रिया निवडण्यासाठी घ्यायचा एक क्षण आहे. म्हणजे जेव्हा कोणी रागाने काही बोलतं तेव्हा जुन्या सवयीनुसार लगेच पलटवार करण्यापूर्वी जर तो एक सेकंदाचा पॉज घेतला तर तिथेच साक्षीभावाचा जन्म होतो. होय, त्या एका पॉजमध्ये आपण सवयीचा गुलाम न राहता परिस्थितीनुसार शांतपणे कसा प्रतिसाद द्यायचा हे ठरवू शकतो. आणि मला वाटतं अशा छोट्या बदलांमधूनच मोठी क्रांती घडते. दैनंदिन जीवनात या वैदिक ज्ञानाचा अवलंब करण्यासाठी अजून काय करता येईल? उदाहरणार्थ दिवसाची सुरुवात कशी असावी? कारण सध्या बहुतेकांची सकाळ ही अलार्म बंद करून लगेच सोशल मीडिया तपासण्यानेच होते. दिवसाची सुरुवात अत्यंत महत्वाची असते. वैदिक विज्ञानानुसार झोपेतून उठण्याची वेळ ही मनाची फ्रिक्वेन्सी ठरवत असते. डोळे उघडल्याबरोबर जेव्हा मोबाईलवरील बातम्या पाहिल्या जातात तेव्हा मन लगेचच एका बचावात्मक मोडमध्ये जातं. मग त्याऐवजी काय करायला हवं? सकाळची सुरुवात आवाजाने किंवा गडबडीने न करता काही क्षण कृतज्ञता आणि शांततेत घालवणं अत्यंत आवश्यक आहे. अंथरुणावरून उठण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे जरी शांत बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिलं तर पूर्ण दिवसासाठी मनाचा एक अत्यंत सकारात्मक टोन सेट होतो. आणि यासोबतच आपण दिवसभर जे बोलतो त्याचाही मनावर खूप परिणाम होत असावा. कारण आपण अनेकदा विनाकारण चर्चा करत असतो, इतरांबद्दल गॉसिप करत असतो. हो, आणि शब्दांची ताकद आपण अनेकदा कमी लेखतो. वैदिक परंपरेत वाक्शुद्धीला अत्यंत महत्त्व दिलंय. जेव्हा आपण अनावश्यक बोलतो किंवा कटू शब्द वापरतो तेव्हा आपण फक्त समोरच्याला दुखावत नसतो तर स्वतःच्याच मनातील गोंधळ वाढवत असतो. म्हणजे शब्दांमध्ये संयम ठेवल्यास आतील ऊर्जा वाचते. अगदी बरोबर.
आणि सर्वात मोठा अडथळा येतो तो कर्माच्या फळाचा. ओहो हो, आपण सतत भविष्यातील परिणामांच्या चिंतेत काम करत असतो. हे काम केल्यावर मला काय मिळेल हा विचार पिच्छा सोडत नाही. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. अनेकदा फळाची अपेक्षा न करता कर्म करा हे ऐकल्यावर असं वाटतं की हे तर कामचुकारपणाचं समर्थन आहे. जर कामाच्या परिणामाची पर्वाच नसेल तर माणसाने सर्वोत्तम काम का करावं? हा एक अतिशय सुंदर आणि महत्वाचा आक्षेप आहे. पण इथे फळ न मागणं याचा अर्थ निष्क्रिय होणं असा अजिबात नाही. उलट हा उत्कृष्टतेचा सर्वात मोठा मार्ग आहे. एका तिरंदाजाचं उदाहरण घेऊया. जेव्हा तिरंदाजाचं लक्ष मला सुवर्णपदक मिळेल का या विचारावर असतं तेव्हा त्याचं लक्षावरून विचलित होतं आणि त्याचा हात थरथरू लागतो. पण जेव्हा तो पदकाचा विचार पूर्णपणे सोडून देतो आणि आपली संपूर्ण ऊर्जा फक्त बाण योग्य रीतीने सोडण्यावर केंद्रित करतो तेव्हाच त्याचा नेम अचूक लागतो. क्या बात आहे, हे खूप छान समजावून सांगितलं. फळाची अपेक्षा न करणं म्हणजे परिणामाच्या चिंतेतून मुक्त होऊन वर्तमानातील कृतीवर 100% लक्ष केंद्रित करणं. जेव्हा कर्माची फळं एखाद्या उच्च शक्तीला समर्पित केली जातात तेव्हा माणूस अपयशाच्या ताणातून पूर्णपणे मुक्त होतो. हे स्पष्टीकरण खरोखरच दृष्टिकोन बदलणारा आहे. म्हणजे निकालाची चिंता सोडली की कामाचा दर्जा घसरत नाही तर तो अधिक उंचावतो. अगदी तसंच. आणि या चर्चेतील शेवटचा आपण अत्यंत महत्त्वाचा व्यावहारिक उपाय म्हणजे मनाचं पोषण. आपण शरीराच्या आरोग्यासाठी काय खातो यावर काटेकोर लक्ष देतो. हो, डाएट वगैरे करतो आपण. पण आपण डोळ्यांनी आणि कानांनी सतत काय खातो यावरही लक्ष ठेवलं पाहिजे. सोशल मीडियावरील सततचा गोंधळ, नकारात्मक बातम्या हे सर्व मनाचं अन्न आहे. जर मनाला सतत हा कचरा खायला दिला तर ते शांत कसं राहील? खरंय, आपण आता शरीरासाठी जसं डाएट करतो तसं मनाचंही डाएट करणं अनिवार्य झालंय. आपण आता या अत्यंत सखोल आणि रंजक चर्चेच्या समारोपाकडे येत आहोत. या संपूर्ण संवादातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की शांती ही काही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मिळवायची एखादी लक्झरी किंवा चैनीची वस्तू नाहीये. अजिबात नाही. ती तर दररोजचा जगण्यासाठी आवश्यक असलेली अत्यंत पवित्र आणि मूलभूत गरज आहे. अंतर्मनाच्या शांतीशिवाय मिळालेलं मोठं यशही पोकळ वाटतं. आणि जेव्हा आत ती शांती असते तेव्हा एक अत्यंत सामान्य आणि साधं जीवनही खूप अर्थपूर्ण आणि सुंदर होतं. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जीवन आव्हाने उभं करतं तेव्हा हीच आंतरिक शांती माणसाला खंबीरपणे उभं राहायला मदत करते. वैदिक ज्ञान आपल्याला हीच आंतरिक ताकद देतं. होय, हे तत्वज्ञान केवळ शब्द नसून तो एक प्रत्यक्ष जगण्याचा मार्ग आहे. आजच्या या संवादाने नक्कीच ऐकणाऱ्यांच्या विचारांना एक नवी सकारात्मक दिशा मिळाली असेल. या प्रवासाचा शेवट करताना मला एक विचार सर्वांसमोर ठेवायचा आहे. आपण अनेकदा जीवनातील अडचणींकडे किंवा मन अशांत करणाऱ्या प्रसंगांकडे आपला रस्ता अडवणारे अडथळे म्हणून पाहतो. पण असा विचार करून पहा, आपल्या आयुष्यात येणारे हे अडथळे हे शांतीच्या मार्गातील खड्डे नसून तीच आपल्याला आपल्या आतील स्थिर केंद्राकडे परत बोलवणारी दिशादर्शके असतील तर. खूपच सुंदर आणि खोल विचार आहे हा. हो ना, जेव्हा जेव्हा अशांतता जाणवते तेव्हा तो एक नैसर्गिक इशारा असतो की आपण पुन्हा एकदा बाह्य जगात शांती शोधण्याची जुनी चूक करत आहोत आणि आता वेळ आली आहे पुन्हा एकदा स्वतःच्या आत वळण्याची. जसा डोक्यावरचा चष्मा आपण घरभर शोधतो आणि शेवटी तो स्वतःकडेच सापडतो, तशीच ही शांती आपण बाहेरच्या जगात शोधत होतो पण ती कायम आपल्या जवळ आपल्याच आत होती. याच एका शांत विचारावर आज आपण इथेच थांबूया. स्वतःचा वेध घेत रहा. हीच ती वेळ आहे स्वतःकडे परतण्याची. धन्यवाद.